याच्या आधी जो सगळ्यांनी केला आहे 50-60 हजारचा तो क्लास केला, म्हणजे असं म्हटलं तरी चालेल की जे आयुष्यभराचं थोडंसं सेव्हिंग होतं ते सगळं गेलं. विश्वासच उरला नव्हता कोणत्या क्लासेसवर आणि ट्रेडिंगवर. फी खरोखर बाकीच्यांपेक्षा खूप कमी आहे, खूप कमी आहे. म्हणजे विश्वास, जसं तो मुलगा म्हणाला ना केतन, की मी दुसरीकडची तयारी केली होती, खूप काय म्हणायचं, त्याचं लक चांगलं आहे की तो तिकडे नाही गेला, इकडे आला. मी म्हणजे विश्वास ठेवून आली आहे आणि मला विश्वास बसलाय की हे मला जमेल आता. तर इथे आपण सक्सेसफुल होऊ, फक्त वेळ द्यावा लागतो मार्केटला, हे महत्त्वाचं आहे. नमस्कार, माझं नाव शीतल अष्टेकर आहे. इथलीच आहे मी, मोशीमध्ये राहते पुण्यात. म्हणजे मला वाटतंय सरांच्या क्लासच्या सगळ्यात जवळ मीच आहे, पण मी खूप लेट आली आहे. मी एप्रिलमध्ये बघितला होता सरांचा ते श्रीमंत व्हा पॉडकास्ट, पण विश्वासच उरला नव्हता कोणत्या क्लासेसवर आणि ट्रेडिंगवर. याच्या आधी जो सगळ्यांनी केला आहे 50-60 हजारचा तो क्लास केला. 4 वर्ष झाली आणि त्या 1-1.5 वर्षातच जे काही सेव्हिंग होतं, म्हणजे असं म्हटलं तरी चालेल की जे आयुष्यभराचं थोडंसं सेव्हिंग होतं ते सगळं गेलं. आणि एक व्यसन लागतं ना तसं, म्हणजे लॉस होतंय तरी थांबत नाही, ते करतच राहिले. मग 1-1.5 वर्षांनी थांबले, मग जॉब करत राहिले थोडे दिवस. पण ट्रेडिंग कुठेतरी त्यात तथ्य आहे असं एक मनातून फिलिंग येत होतं. मग स्क्रीन, म्हणजे माझ्याकडे हे सेटअप आणि हे सगळं होतं त्यावेळेचं, ते मी रोज बघतीये. म्हणजे मुलगा लहान आहे, एकटी आहे मी, त्यामुळे मला जॉब कंटिन्युअस करता आला नाही. मग स्क्रीन समोर बसायची सवय जी लागलेली ना, सकाळी 11 ते संध्याकाळी 6-7 मी बघतच राहायचे कॅन्डल्स वगैरे, पेपर ट्रेडिंग हे ते, किंवा छोटे मिनी लॉट वगैरे. मग 2 लॉटमध्ये म्हणजे 2 ट्रेड्स सक्सेसफुल व्हायचे, मग एखादा ट्रेड लॉसमध्ये जायचा, असं होतं. मनासारखं काही होत नव्हतं. मग एप्रिलमध्ये सरांचा ज्यावेळी मी बघितला त्यावेळी फक्त सरांना एक मेसेज केला होता, फी किती आहे. सरांचा फक्त रिप्लाय आला 11,000 आहे. मग म्हटलं ठीक आहे, म्हणजे फी खरोखर बाकीच्यांपेक्षा खूप कमी आहे, खूप कमी आहे. म्हणजे विश्वास, जसं तो मुलगा म्हणाला ना केतन, की मी दुसरीकडची तयारी केली होती, खूप काय म्हणायचं, त्याचं लक चांगलं आहे की तो तिकडे नाही गेला, इकडे आला, कारण ते करून झालेलं आहे आमचं. आणि मग मे मध्ये मला करायला जमलं नाही, कारण मुलाला घेऊन म्हणजे गावाला गेले होते. म्हणजे खूप हळहळ वाटली होती, पण 1 महिना मुलासाठी मी म्हणजे जावंच लागतं, 1 महिना. आणि जूनमध्ये सरांचा क्लास नव्हतीच बॅच. मग जुलैमध्ये मी 2-3 वेळा कॉन्टॅक्ट केला, सगळ्यांना फोन आले होते पण मला आला नव्हता, मे बी जुन्या याच्यामुळे. मग खूप हे करून त्यांनी ज्यावेळी मी जूनमध्ये 15 दिवस फ्री हे घेतलं, त्यांची मीटिंग, झूम मीटिंग अटेंड केला, त्यावेळी मला हा विश्वास बसला की हा माणूस झूम मीटिंगमध्ये इतकं सांगतो. ॲक्च्युली मी खरं सांगते, त्या फ्री मीटिंगमध्ये मला फ्रेशचा ट्रेड आणि FRPचा ट्रेड पूर्ण समजला होता, खरं सांगते. कारण एका झटक्यात मी एवढं चांगलं सांगू शकले नसते, मला समजला होता. माझी आई म्हणाली, तुला समजलंय तर तू का जातीयस. म्हणलं नाही, जो माणूस एवढं शिकवतोय, फ्रीमध्ये एवढं सांगतोय, मीटिंग रोज हे करून एवढा फॉलोअप घेतोय, म्हणजे काय म्हणतात ते, हात बोट धरलेलं सोडत नाहीये, तर त्या माणसाचा मी क्लास करणारच. आणि मी म्हणजे पूर्ण विश्वास ठेवून आली आहे आणि मला विश्वास बसलाय की हे मला जमेल आता. आणि सर सपोर्ट करतात ना, हे खूप महत्वाचं आहे. हे कोणीही करत नाही. तुम्ही क्लास करून गेलात ना, 2-4 दिवस तुमचे फोन उचलतील, सपोर्ट टीम उचलेल, मेन माणूस जे शिकवणार आहे तो अजिबात रिप्लाय करत नाही. हा अनुभव आहे. आणि इथं तसं नाही आहे. प्रत्यक्ष आपण सरांना हवं तेव्हा फोन करू शकतो. वेळ नसला तर सर मी थोड्या वेळानं करतो म्हणाले की करतात, आणि हे खूप महत्वाचं आहे. तर इथे आपण सक्सेसफुल होऊ, फक्त वेळ द्यावा लागतो मार्केटला, हे महत्वाचं आहे. थँक्यू.